नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे आणि रस्त्याला फिरायला आलो होतो एकटाच, कारण अंघोळ बिंघोळ झाली. त्याच्यानंतर म्हटलं थोडं फ्री व्हावं, तर आलो. तर पाहूया, आज पाऊस पण भरपूर होता 2 वाजेपर्यंत, 2-2:30 वाजेपर्यंत. तर आता थोडं बरं वाटलं, थोडं काम केलं. त्याच्यानंतर इकडे आता फिरायला निघालो. तर जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आम्ही इकडे कामाला आलो आहोत, तर पाऊस पण काम पण करून देत नाही. पाहू आता 2-3 दिवस, नाही तर घरी जावं लागेल. घरी पण आमचं आता भात लावायचं काही असं काम येणारच आहे 2-4 दिवसामध्ये. तर आता पाहूया, नाही तर घरीच जाणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला इकडचं नेचर दाखवतो थोडक्यात. हे पहा मित्रांनो, त्या साईडला मी आलो. आमचं राहण्याचं शेड जे आहे ते तिथं आहे, बंगल्याच्या इथं आहे. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये तर दाखवलंच होतं. तर ह्या रस्त्याला मी चालत चालत इकडे आलो. तर हे पहा इकडचं नेचर कसं आहे. तर ह्या साईडला तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. हे पहा एकदम मस्तपैकी पक्षी बिक्षी उडून गेलेत. हे पहा तुम्हाला ह्या बाजूला दाखवतो. ते पहा तिकडे एकदम वारं पण सुटलेलं आहे. आणि हे पहा ह्या बाजूला आपण फिरायला आलो आहोत आणि ह्या ठिकाणी निंबाचं पण झाड आहे आणि झाडाच्या शेजारी घर आहे. तर हे पहा इकडे जाळी बिळी लावलेली आहे मित्रांनो. पाऊस इकडे भरपूर होतो आणि आमच्या गावाकडे पण आता भरपूरच पाऊस झाला आहे. त्याच्यामुळं तिकडे पण आमचं आता जे शेतीचं काम आहे ते भात लावणी वगैरे, ते रोपं पण एकदम वाढून आलेले आहेत. तर हे पहा इथं निंबाचं झाड कसं आहे, अशा पद्धतीने. आणि आजचं वातावरण आहे ते थोडं नितळ आहे आज, कारण दुपारनंतर पाणी थोडा कमी झाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा, ह्या साईडचं नेचर. कुत्रा पण इकडं जोरात धावत आलेला आहे. हे पहा. तर कुत्र्यांना पण भेव वाटतंय. दर दिवशी मित्रांनो पाऊस जो आहे तो कामच करून देत नाही, कारण भरपूर असा पाऊस पडतो आणि पाण्यात काम करायला पण मन वाटत नाही. तर पाहूया 2-3 दिवस, नाही तर आपण घरीच जाणार आहोत. तर ह्या साईडला मित्रांनो एकदम बरडा आहे, त्या साईडला लोक राहतात. हे पहा इकडे पण कामावरती लोक आलेले आहेत, ते पण तिकडे राहतात. आणि ह्या साईडला पाहिले तर इकडे नर्सरी आहे, तुम्हाला दिसत असेल चांगलं. आणि एकदम सपाट जागा आहे, गवत पण उगलेलं आहे पहा, एकदम हिरवगार रस्त्याच्या कडेला. आणि हे पहा तिकडे पाहिले तर हे पहा इकडे एक पक्षी आहे मित्रांनो, एकदम मस्तपैकी तारेवर बसलेला आहे. आणि हे पहा ढग पण आकाशामध्ये जमलेले आहेत. आणि ह्या साईडला पाहिलं तर इकडे पहा, इथं पण एक झाड आहे आणि इकडे पाहिले तर कुत्ते भाई बसलेला आहे. तर त्याला आपण त्रास नाही देणार, तुम्हाला मी दाखवतो. ते पहा उठलं कुत्रं, एकदम तंगड्या बिंगड्या सरळ करतंय. हे पहा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये जास्त पण फिरावं वाटलं नाही, कारण इकडे आलो मी पण लांब आलो. पण आता इथून आपण इथपर्यंतच जाऊया, याच्या पुढे नाही जाणार. तर छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बोलायचं भरपूर काही आहे, पण इकडे नेट पण जिथं राहतो त्या ठिकाणी नेट पण चांगलं चालत नाही. त्याच्यामुळं 3-4च मिनटाचा ब्लॉग शूट करतो, कारण 3-3 GB आपला ब्लॉग होतो एकदम HD मध्ये. त्याच्यामुळं नेट चांगलं चालत नाही आणि नाही त्यावेळेस डबल रिअपलोड होतो आहे, त्याच्यामुळं नेट पण जास्त जातं आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळं मी ब्लॉग पण आता छोटे काढतो, जोपर्यंत कामावर आहे तोपर्यंत. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.